तर आज आपण जे बोलणार आहोत ते एक निश्चितच योग्य विषय आणि काय म्हणतात ना, ज्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या लोकांना माहीतच नाहीत. खास करून मराठी माणसाला माहीत नाही. आता तुम्ही मार्केट विषय छेडलाच असाल, बरोबर. तर त्या विषयाला अनुसरून सांगायचं झालं, मला अनेक मेसेजेस वगैरे येतात, ज्यामध्ये माझे अनेक स्टुडंट जे आहेत, मी ज्यांना मागच्या 2 वर्षापासून किंवा 2 आणि 2.5 इयर्स, लाईक 2.5 वर्षापासून मी ज्यांना गायडन्स करतो, ते कुठे ना कुठेतरी सक्सेसफुल आहेत. आणि सांगायचं झालं तर माझे 98% to 97% जेवढे पण स्टुडंट आहेत, ते त्यांच्या सक्सेसच्या मार्गावरती आहेत. असं एकही नाहीये की जो जेव्हापासून ते माझ्याकडे आले, इवन काही काही तर अशी अशी आहेत की ज्यांनी ज्या बायका घरांमध्ये गृहिणी आहेत आणि एक वेल सेटल्ड फॅमिली आहे. ओके. आणि साधारणतः गोष्टी करतात, म्हणजे ज्यांच्या हस्बंडला एक 20,000, 15,000, 15,000, 20,000, 25,000 अशा प्रकारच्या काही सॅलरीज आहेत. नॉर्मलाइज फॅमिलीज. ओके. सो त्यांचा आज प्रॉफिट पाहायला गेलं पर डेच्या हिशोबानं, तो एक वीकली अवरेज जर एक काढायचं म्हटलं तर एक 3,000 किंवा 3300 रुपये, 3200 रुपये पर डेच्या हिशोबाने निघतं. आणि त्यांची जी कॅपिटल असणार आहे ती कुठेतरी 35,000, 40,000. आणि आश्चर्य तुम्हाला सांगताना मला असं त्यांच्यापेक्षा मला जास्त आनंद होतो की ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी फक्त आणि फक्त त्यांनी एक 5 मंथ मध्ये किंवा 6 मंथ मध्ये स्वतः अचीव्ह केलेले. मुळात सांगायचा उद्देश एवढाच, मी जी आता 5 महिने 6 महिने सांगितली, तो पिरियड आहे मार्केटला ऍक्च्युअल मध्ये शिकण्याचा. बरोबर. तो पिरियड आहे मार्केटला ऍक्च्युअल मध्ये शिकण्याचा. कोणी जर म्हणत असेल की 7 डेजच्या कोर्समध्ये मार्केट पुरेपूर तुम्हाला शिकवून देतो, 15 डेजच्या कोर्समध्ये मार्केट पुरेपूर तुम्हाला शिकवून देतो, तर ते पॉसिबल नाहीये. ओके. ते पॉसिबल नाहीये. आता तुम्ही म्हणाल पॉसिबल कसे नाहीये? मार्केटला समजण्यासाठी मी जो माझा काळ घातलेला आहे, पैसा घातलेला आहे, ओके, तो अफाट आहे. तो काळही खूप वाईट आहे. खूप वाईट आहे. तुम्ही विचार नाही करू शकत आहे. मी कोणत्या परिस्थितीतून गेलेलो आहे, बरोबर. गायडन्स माझ्या टायमाला गायडन्स नव्हतं. माझ्या टायमाला गायडन्स नव्हतं आणि माझ्या टायमाला मार्केट च्या रिगार्डिंग युट्यूब वरती एवढी इन्फॉर्मेशनही नव्हती. आजच्या काळामध्ये जी इन्फॉर्मेशन युट्यूब वरती अवेलेबल आहे, ते तेवढ्या प्रमाणात अवेलेबल नव्हती. आणि बिफोर द जिओ येण्या अगोदर नेटचे रेटही तुम्हाला माहिती आहेत कशा प्रकारचे होते. सो त्यामुळे आपण अशा फालतू गोष्टीमध्ये शिकण्यासाठी नेट वाया घालणार नाही हे तरी नक्की. परंतु आज सुद्धा जी YouTube वरती जी संसाधने आहेत, ओके, लाईक अनेक गुरु आहेत YouTube वरती, जी स्वतःला सांगतात हे असं हे असं. मुळात पाहायला गेलं तर ही विहीर खूप खोल आहे. खूप खोल आहे. खूप खोल आहे. आणि तुम्ही डील जी करताय, ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करताय, ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल मध्ये पैसा लावताय, तो कुठेतरी करोडो लोकांच्या मध्ये तुम्ही त्यांच्यासोबत डील करताय, तो तुमचा पैसा लावताय. आणि अथांग मोठ्या समुद्रामधून तुम्हाला काय करायचंय? फक्त एक ग्लास भरून घ्यायचा. एक ग्लास भरून घ्यायचा आहे.
एक पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा आहे. समुद्रामधनं पाण्याचा एक ग्लास भरून घेणं अवघड आहे का? नाहीये ना. त्याच प्रकारे मार्केटमधनं दिवसाची एक 2-3 हजार रुपये कमवणं काही अवघड नाही. बट कधी ज्यावेळेस तुम्ही योग्य त्या प्रकारे त्याला जस्टिफाय कराल, योग्य त्या प्रकारे तुम्ही त्याला समजून घ्याल. तर एवढं नाही की समजून घेणाराच चांगला हवाय. समजून घेणाराच चांगला हवाय. समजून सांगणारा पण चांगला हवाय. आणि मोस्टली मराठीमध्ये आणि मराठीच्या ज्या क्षेत्रामध्ये आपण ज्याला म्हणतो ना, त्यामध्ये ना नॉलेजच नाहीये. नॉलेज या प्रकारचं नावच नाही. नॉलेज या प्रकारचं नावच नाही. खास करून शेअर मार्केटच्या या क्षेत्रामध्ये. ओके. मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्याकडे ज्या बाई आलत्या, त्या लातूरवरनं बिलॉंग करतात आणि खूप गरीब फॅमिलीमधनं आहे. खूप गरीब फॅमिली. सो त्यांना विश्वास नव्हता, कारण मराठवाड्यातलं शिक्षण आहे त्यांचं. काइंड ऑफ तुम्ही ओळखू शकता कसं शिक्षण असणार आहे त्या. आपलं ज्या शाळा असतात ना, ग्रामपंचायतच्या वगैरे, ज्या जिल्हा परिषद वगैरे, त्या प्रकारचं शिक्षण आहे त्यांचं. ओके. सो तुम्ही समजू शकतात. इंग्लिश वगैरे त्यांना काही समजत नाहीये आणि मराठी ही काइंड ऑफ त्यांना जास्त काही फक्त लिहिता वाचता येतं आणि आकडे समजतात. ओके. तो ज्यावेळेस त्या माझ्यापाशी आला, मला त्यांच्यामध्ये एक गोष्ट एवढीच वाटली की त्यांना पैशाची भूक आहे. पैशाची भूक आहे. माझ्यासाठी ते इम्पॉर्टंट होतं. आणि माझ्यासाठी दोनच इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पैशाची भूक असणारा माणूस, स्वप्न बघणारा माणूस, आणि दुसरी गोष्ट, त्या माणसाला आकड्याची ओळख असते. एक न्यूमरॉलॉजी ज्याला आपण म्हणतो ना इंग्लिश भाषेमध्ये, ज्याला उजळणी आपण मराठीमध्ये म्हणतो. काइंड ऑफ तेवढ्या भाषेची, तेवढ्या गोष्टीची काय मला गरज आहे. बाकी इतर गोष्टींशी मला काही घेणं देणं नाही. त्याची पीएचडी झालेली आहे का, तो डॉक्टर आहे, तो इंजिनियर आहे, तो कलेक्टर, नो, मला याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. द रिझन बिहाइंड दिस, मार्केट नॉलेज वरती चालतच नाही. मार्केट जे चालतं त्याच्यासाठी खूप अनेक अनेक गोष्टी आहेत. खूप अनेक गोष्टी आहेत. ओके. तो आज जेव्हा मला त्यांच्याकडे पाहून वाटतं की कुठेतरी, आता आज जरी कुठे कामाला गेले असते त्या, तरी एक 10-15 हजार रुपये त्यांना दिले असते, 8 घंटे घातली असती आणि काइंड ऑफ 12 घंट्याची ड्युटी करून त्या घरी आल्या असत्या. सांगण्याचा एकच तात्पर्य आहे तुम्हाला, की मंथलीचा जे काही ते त्यांचं हे करत असणार, बट लॉस नाही आहे आयुष्य. लॉस अजिबात नाही. रिझन बिहाइंड दिस काय, मला घडवण्यासाठी जी आयुष्याची 3.5 ते 3 वर्ष फुकटमध्ये घातली, एवढं काही झेललं, पैसा घातला, टाइम घातला, वेळ घातला, हम्म? डोक्याचं पूर्ण काय म्हणतात ना, एक काइंड ऑफ जी सिच्युएशन असते ती खूप बेकार करून घेतली. रिझन काय? रिझन एवढंच रिझन एवढंच की त्यामध्ये गायडन्स करणारं कोण. बाय द वे, आता मी तुम्हाला हे का सांगतोय, मी तुम्हाला हे का सांगतो, सांगण्यापाठीमागचा उद्देश माझा एकच आहे. मागील एक 6 महिन्यापासून ते 4.5 महिन्यापासून, एक 4.5 महिने ते 6 महिन्यापासून अनेक गोष्टी कानावर येतात. हा एवढा लॉस मध्ये गेला, हा तेवढा लॉस मध्ये गेला, त्यानं हे विकलं, ते विकलं. तुमच्या माहितीस्तव सांगतो, मार्केट जुवा नाहीये. मार्केट जुवा नाहीये. मार्केटला समजून घेण्यासाठी आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जी आहे ती जुवाच आहे. अगदी माणूस जन्मल्यापासून ते मरेपर्यंत काय
काइंड ऑफ जुवाच आहे. काइंड ऑफ जुवाच आहे. पहिली ते 12वी पर्यंत आपण शिकतो. कोणी लिहून देतंय का तुम्हाला की तुम्ही जॉबला लागणारच, किंवा तुम्ही कॉमर्स घेतले तर तुम्ही सीए बनणारच, तुम्ही सायन्स घेतले तर तुम्ही डॉक्टर, इंजिनियर हे बनणारच? कोणी नाही देते ना. तो जुवा आपण जन्मल्यापासून पण त्या जुव्याला कुठेतरी प्रयत्नांची साथ असेल तर, त्या जुव्याला कुठं प्रयत्नांची साथ असेल तर विचार करा ना. हम्म? असं कधी झालंय का की 10वी मध्ये अभ्यास केलाय आणि तुम्ही नापास झाला? झालंय का कधी? नाही ना. असं कधी झालंय का की 12वी मध्ये खूप अभ्यास केलाय आणि तुम्ही हे झालंय, नापास झालाय? नाही ना. आयुष्यात कोणतीही गोष्ट करा, पण मन लावून करा, आणि त्या गोष्टीचा जो रिटर्न्स आहे ना तो त्याच पद्धतीने भेटायला हवा. एक सांगायचं झालं, आज माझ्याकडे खूप मोठे मोठे डॉक्टर्स, इंजिनियर्स मार्केट शिकण्यासाठी येतात, पण खुश नाहीयेत. परंतु खुश नाहीयेत कारण समाजाने लादलेल्या काही गोष्टी आहेत त्यांच्यावरती. लाईक, मी डॉक्टर आहे तर सामाजिक प्रेशर आहे माझ्यावरती, समाजाने लादलेलं आहे. मी इंजिनियर आहे, मी शिक्षक, पण आनंदी नाहीये. आनंदी नाही. कदाचित मी माझ्या वयामधला 10वीला 94% असून सुद्धा आर्ट घेणारा एकमात्र माझ्या शाळेमध्ये असणारा, शाळेमध्ये म्हणू शकतो मी, माझ्या शाळेमध्ये असणारा मी विद्यार्थी. ओके. त्यामध्ये आई वडिलांची साथही होती. ओके. माझे वडील मला असं कधी नाही म्हणले की मी थोपवलेला निर्णय तुला ह्या पद्धतीने जावं लागणार. हो, त्याचा त्रास मला झाला कुठेतरी, त्याचा त्रास मला झाला कुठेतरी. परंतु एक गोष्ट सांगायची म्हणजे, तुम्ही जेव्हाही काही गोष्टींचा निर्णय घ्याल ना, कधीतरी मनाला एक काय विचारत जा, विचार. आणि ट्रेडिंग ही तशीच आहे. खूप अफाट पैसा आहे त्या अथांग सागरामध्ये, अफाट पैसा आहे. आज लोक 700 रुपयासाठी, 1000 रुपयासाठी काय म्हणतात ना, दिवस घालतात. हं? परंतु यामध्ये हेच 750, 1000, 3000, 5000, 10,000, 15,000, 20,000, 50,000 कुठेतरी कोणाचा एका टायमाचा खर्च आहे, एका दिवसाचा खर्च आहे. कशासाठी? एक गोष्ट अशी आहे, तुम्हाला सांगायला हे वाटेल की माणसाला जसं येतं ना, माणूस त्या पद्धतीने बदलत जातो. आणि मराठी माणूस म्हणण्यापेक्षा, खास करून आपल्या भागातील माणसं, मराठीच म्हणायचं. आलं की तो काय करतो? शो ऑफ करतो. कुठेतरी ह्या पण गोष्टी जिम्मेदार आहेत. एनिवेज, आपल्या विषयाकडे आपण परत येऊया. मार्केट वाटतं तेवढं सोपं नाहीये. ते आहे, सोपं आहे, पण कधी, ज्यावेळेस त्याला समजून घेतल्यानंतर, ज्यावेळेस तुम्ही त्याला पूर्णपणे एक दिशा देता, एक टाइम इन्व्हेस्ट करता, आणि एक योग्य तो निर्णय घेता, त्या कालचीच गोष्ट आहे, मार्केटनं 3-3 पटीने प्रीमियम बनवली. 3-3 पटीनं प्रीमियम बनवली. मी माझ्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट मागच्या हप्त्यात सांगितली.
आणि परवा दिवशी ही मार्केटने डबल डबल प्रीमियम बनवली. आणि ही गोष्ट मी माझ्या विद्यार्थ्यांना कधी सांगतोय? मागच्या हप्त्यात सांगतोय. सेन्सेक्स असो, निफ्टी 50 असो, बँक निफ्टी असो, मिड कॅप असो, ओके, या गोष्टी मी मागच्या हप्त्यात सांगतोय. आणि ही ह्या हप्त्यातली किंवा मागच्या हप्त्यातली नाही, ही गोष्ट मी मागील 2 वर्षापासून सांगतोय. ओके. मागील 2 वर्षापासून सांगतोय. रिझन काय? एखाद्या माणसाला ओळखायचं असेल तर त्याच्या आई ज्याप्रमाणे आपल्या लेकराला नसा नसाने ओळखते ना, त्याचप्रमाणे तुम्हालाही कुठेतरी मार्केटला नसा नसाने ओळखणे, टाइम देणे. असं एकही माणूस किंवा एकही विद्यार्थी असा नसणार आहे की ज्यांनी आयुष्यामध्ये जे आहे एक काय म्हणतात ना, वर्षभर इन्व्हेस्ट केलाय त्या गोष्टी शिकण्यासाठी. आणि मी तुम्हाला आजही लिहून देतो, मराठी भाषेमध्ये आणि मराठीमध्ये खास करून आजही युट्यूब वरती त्या क्वालिटीचं, त्या प्रकारचं नॉलेज नाहीये. 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 ओके. आणि ह्याच्यासाठी काही मोठी पीएचडी लेवलची डिग्री किंवा एकदम रफाटेबाज हायफाय काहीतरी नॉलेज लाईक सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे असं फुकटचा मोठेपणा नकोय. नकोय याच्यासाठी. त्यासाठी फक्त आणि फक्त लागतंय ते तुमच्यातलं करेज, तुमच्यात समजून घेण्याच्या गोष्टी आणि तुमचं स्वतः बद्दलचं असणारं मत. ओके. असा कोणीच नाहीये अख्ख्या मराठीच्या क्षेत्रामध्ये, असं कोणीच नाहीये की जो छाती ठोकपणे सांगू शकतो की तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला मार्केट शिकवतो. राहिले ही 7 दिवसाची, 15 दिवसाची, महिन्यातली कोर्स, असं जो विचार करा ना. तुम्ही जर एका महिन्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये ही गोष्ट शिकू शकला असता किंवा पैसा कसा बनवायचा ही गोष्ट शिकू शकला असता, तर भारतामध्ये आज एवढी अनएम्प्लॉयमेंट नसती. आजही 4.5 4 5 5 वर्ष इंजिनिअरिंग करून मुलं ज्यावेळेस रांगेत लागतात ना, कशाच्या? जॉबसाठी. किती हजाराच्या? 20 ते 22 हजाराच्या. त्यावेळेस दुःख होतं मनामध्ये कुठंतरी आणि आनंद होतो या गोष्टीचा की कुठेतरी ह्या सिस्टम मध्ये आपण भरडलो नाहीये. भलेही उडायला हेलिकॉप्टर घेऊ शकलो नाही किंवा विमान नाही घेऊ शकलो, परंतु आयुष्यामध्ये काय आहे ना, शांतता आहे आणि स्वतःचा मालक आहे. बरोबर. आणि राहिली गोष्ट कोणत्या वयामध्ये शिकायला हवंय मार्केट? पॅन कार्ड 18 वर्षानंतर येतंय. मार्केट शिकण्याचं वय 14 वर्ष 13 वर्षापासून आहे. पण मी सजेस्ट करणार, एक मुलगा म्हणून, मोठा भाऊ म्हणून, छोटा भाऊ म्हणून, काहीही, की तुम्ही जे आहे एक 14 ते 17च्या मध्ये किंवा 18 पर्यंत प्लीज काइंड ऑफ पैसा लावून ट्रेडिंग करू नका. ज्यावेळेस गव्हर्नमेंट अप्रुव्हल, ज्यावेळेस पॅन कार्ड स्वतःच येतंय, त्यावेळेस तुम्ही पैसा लावून हे करू शकता. पण त्यासाठी अगोदर शिकून घ्या. शिकून घ्या. हम्म? आजही जपानमध्ये, इंडोनेशियामध्ये, US मध्ये, ज्या गल्फ कंट्रीज आहेत, ओके, मार्केट, जी मोठा मोठाली कॉलेज आहेत, शाळा आहेत, मार्केट त्यांच्यातला एक अविभाज्य गोष्ट आहे, अविभाज्य पार्ट आहे एक. आपण आजही ह्यामध्येच गुंतलेलो आहेत की स्विगी 15 मिनिटात डिलिव्हरी करणार की 10 मिनिटात डिलिव्हरी करणार फूडची आपल्या. ओके. आजही आपण ह्याच संकल्पनामध्ये गुंतलोय की 10वी नंतर आर्ट बरं, सायन्स बरं का कॉमर्स बरं? माझ्या हिशोबाने भगवंतानी मला दिलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझे आई वडील, ज्यांनी मला कधी फोर्स नाही केला की तू तू हेच बन. हो, याचे मी म्हणतो, याचे परिणाम मी भोगलेले आहेत. एक आयुष्याचा 2 2.5 वर्षाचा काळ मी
खूप कठीण सहन केलेला आहे मार्केटमध्ये. द रिझन बिहाइंड दिस काय आहे की त्यावेळेस मला मार्गदर्शन करणार कोणी नव्हतं. आणि आज मला आनंद वाटतो की मी ज्याला मार्गदर्शन करतोय त्याच्या आयुष्यामध्ये ती 3-3.5 वर्ष पुन्हा आली नाहीयेत. ओके. आणि त्यांना फक्त एक प्युअर वे भेटलाय एक सक्सेस कडे जाण्याचा. माझ्या भाषेत सक्सेस म्हणजे काय? सक्सेस म्हणजे पोट भरणं नव्हे. की जॉब लागलाय 25,000चा 50,000चा, सक्सेस म्हणजे पोट भरणं नव्हे. ओके. सक्सेस म्हणजे पोट भरणं किंवा सक्सेस म्हणजे फोर व्हीलर घेणं, सक्सेस म्हणजे घर नव्हे. सक्सेसचा वेगळा अर्थ आहे, खूप वेगळा अर्थ. ओके. तो कधीतरी निवांत एका दिवशी तुम्हाला समजून सांगेल. परंतु मार्केट जर समजून घ्यायचं असेल, मार्केटच्या गोष्टी जर समजून घ्यायच्या असेल, तो प्लीज तो प्लीज ह्या 7 दिवसाच्या, 15 दिवसाच्या, एका महिन्याच्या बेकारशा कोर्समध्ये तुम्ही नका पडू. प्लीज नका पडू. यांनी काय होणार माहित आहे का? तुम्हाला कुठेतरी अपुरं नॉलेज भेटणार, अपुऱ्या गोष्टी भेटणार. ओके. आणि या यामुळे तुम्हाला काय होणार ना, तुम्ही प्रॉफिटेबल कधी होणार नाही, परंतु लॉस लॉस होणार. आणि हा 1,000 रुपयाचा सुरू झालेला लॉस कधी 10 लाखापर्यंत, कधी 50 लाखापर्यंत, कधी 1 CR पर्यंत पोहोचणार, तुम्ही विचारही करू शकत नाही. अगदी शॉर्ट टर्म मध्ये, विदिन 8 मंथ, विदिन 1 इयर. प्रश्न तो नाहीच आहे. प्रश्न तो नाहीच आहे की तुम्ही शिकू शकता किंवा नाही शिकू शकता. परंतु मागच्या अनेक दिवसापासून मला ही गोष्ट लोकांना सांगावीशी वाटते, आणि खास करून मराठी माणसांना सांगावीशी वाटते. द रिझन बिहाइंड दिस, मराठीमध्ये कोणीच नाहीये. कोणीच नाहीये या गोष्टी. लोक फ्लेक्स करतात, पैसा दाखवतात, एवढी मोठी मोठी बंडलं दाखवतात. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला स्वतःच कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी जर पैशाची बंडलं दाखवण्याची गरज असेल, स्वतःचे स्क्रीनशॉट दाखवण्याची गरज असेल, तर तो व्यक्ती कुठेतरी कमी पडतोय. नो डाऊट दाखवणे चांगली गोष्ट. तुम्ही स्वतः दुसऱ्याच्या स्वतःच्या लाईफ मध्ये सक्सेसफुल आहे. तुम्ही कुठेतरी एक योग्य प्लॅटफॉर्म निवडून हे करताय. परंतु मोठेपण गाजवण्याचं ते साधन नाहीये. ओके. मोठेपण दाखवण्याचं तो पर्याय नाहीये. सुरुवात माझे वडील हमेशा म्हणायची, ज्यावेळेस मी कॉलेज लाईफ मध्ये होतो त्यावेळेस माझे वडील हमेशा म्हणायची की बाळा, थेंबा थेंबाने तळ साचत असत. थेंबा थेंबानं तळ साचत असायचं, साचत असतं. ही गोष्ट मागील 5.5-6 वर्षापूर्वी वडील मला म्हणायचे. मी लाईटली घ्यायचो कारण दिवसाला 35,000, 30,000, 40,000 रुपये प्रॉफिट बघणार आम्ही. ओके. 60,000, 65 नॉर्मलाइज आहे ही आकडे. खूप मला काही वाटत नाही, स्टार्टिंगला वाटायचं. आज खूप मोठी मोठी प्रॉफिट आहे, खूप मोठी मोठी. परंतु आयुष्यात कधी फ्लेक्स नाही केलं मी की माझ्याकडे एवढा प्रॉफिट आहे, एवढं आहे. का करावं? का करावं? तुम्हाला दाखवून काही तुम्हाला त्या आजचं जेवण फ्री भेटणार आहे का? नाही भेटणार आहे. आणि तुम्ही पाहून तुमचं पोट भरणार आहे का? नाही. आयुष्यात कोणाची कृती करून कोणी मोठा होत नसतो, आणि असं झालेलंही नाहीये. कोणाची कृती करायची असेल, कोणासारखं व्हायचं असेल, तर त्या पद्धतीचं कष्ट घ्यावं लागतं, त्या पद्धतीच्या गोष्टी कराव्या लागतात. मी मार्केटमध्ये, आयुष्यामध्ये आहे ना, खूप कमवलं, खूप काही आहे. पण त्या अगोदर गमवलं पण आहे, खूप काही गमवलं. एक बालपण म्हणा, किंवा ज्या वयात मुलं काय म्हणतात ना, कॉलेज लाईफ जगतात, त्या वयात मी डिप्रेशन मध्ये म्हणा.
खूप काही गमावलंय मी. टाइम दिलेला आहे, खूप काही गोष्टी हे केलेल्या आहेत. तर ह्याच गोष्टी राहतात. आणि सांगायचं झालं तर प्लीज, पुरेपूर शिकू शकत नाही तर अर्धवट ज्ञानाने स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. नका घेऊ. आज मी आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्यावेळेस बघितलं की काही खूप दुर्दैवी घटना आहेत की 50 लाखाचा लॉस घेतला, 60 लाखाचा लॉस घेतला, जीवन संपवलं. ह्या गोष्टी का होतात? का होतात ह्या गोष्टी? आणि मी मागील 6 महिन्यापासून हे बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण कुठेतरी असं वाटायचं की बोलावं कोणाला आणि सांगावं. का? मी सांगितलं ना, याची सुरुवात 1,000 रुपयापासून होती आणि कधी 50 लाख 60 लाखापर्यंत जाते, कधी एक 1 CR च्या आसपास जाते, 1 करोडच्या आसपास. समजत देखील नाही. त्यासाठी हवंय मार्गदर्शन. गोष्ट वाईट नाहीये. गोष्ट ही बनवून ठेवलीये, ती माणसाने वाईट बनवून ठेवली. रिझन काय? नॉलेज काहीच नाहीये. तुम्ही लाखालाखावरती ट्रेड टाकताय, 5-5 लाखावरती ट्रेड टाकताय, 10-10 लाखावरती ट्रेड टाकताय. तुम्हाला काय माहित आहे? माझ्याकडे अशा केसेस आहेत, अशी लोक आहेत, अशी माणसं आहेत, ज्यांनी 10 लाख 15 लाख लॉस घेतल्यानंतर स्वतःची लॅपटॉप घेतली आहे. काय बघायला? मार्केट बघायला. इव्हन त्यांना माहितही नव्हतं की नेमकं मार्केटचे कोर पॉइंट्स काय आहेत, मार्केटच्या कोर गोष्टी काय आहेत. आज एक ट्रेड घ्यायचा म्हटलं तर मला कमीत कमी 37-38 गोष्टी पाहाव्या लागतात. एक ट्रेड घ्यायचा म्हटलं एक ट्रेड घ्यायचा म्हटलं तर 37-38-39 गोष्टी पाहाव्या लागतात एक ट्रेड घ्यायचा म्हटलं तर. आयुष्यामध्ये नुसत्या मोबाईल घेऊन तुम्ही खालीवर जाणाऱ्या काड्याच्या जीवावरती स्वतःचा पैसा तुम्ही फुकणार आहेत का? नाही ना. तो प्लीज नका फुकू तो पैसा. कुठेतरी योग्य मार्गदर्शन घ्या, योग्य ते मार्गदर्शन घ्या, योग्य त्या गोष्टी करा. मार्केट वाईट नाहीये. मार्केट वाईट नाहीये. त्याला तुम्ही आणखीन वाईट बनवू नका आणि स्वतःचं आयुष्य दुर्दैवाने काय करू नका, संपून टाकू नका. तुमच्या माहितीस्तव सांगतो, मी हे का बोलतोय. मी हे का बोलतोय किंवा मला यामधनं काय भेटणार आहे. तुम्हाला वाटत असेल की काइंड ऑफ म्हणजे प्रमोशन्स वगैरे. नो, प्रमोशन्स वगैरे मला काही फरक पडत नाहीये तुमच्या लाख रुपयाच्या फीनं किंवा 50,000च्या फीनं. मी आजही क्रिप्टोसाठी माझ्याकडे खूप लोक रिच आउट करतात, हे ते, पण माझं एकही प्रमोशन नाहीये किंवा युट्यूब वरती व्हिडिओ नाहीये, ह्या गोष्टी नाहीये. द रिझन बिहाइंड दिस काय आहे? मला माझ्यावरती आत्मविश्वास आहे की मी जी गोष्ट समोरच्याला देतोय त्या गोष्टीचा त्याला कधी पश्चाताप होणार नाही. मी जी गोष्ट त्याला देतोय मला त्याचा कधी पश्चाताप होणार नाही. मला स्वतःच्या नॉलेज वरती विश्वास आहे, स्वतःच्या गोष्टींवरती विश्वास आहे, समजून सांगण्याच्या टेक्निक वरती विश्वास आहे मला. ओके. समजलं. तो असं नका समजू की मार्केट वाईट आहे म्हणून. त्यामुळे मी एक निर्णय केलाय, एक पर्याय निवडलाय. तो म्हणजे असा, सॅटर्डे संडे आपण युट्यूब वरती लाईव्ह येत जाऊ किंवा मी तुमच्यासाठी एक काइंड ऑफ आपण एक शाळा टाईप किंवा एक क्लासेस टाईप लाईक असं काहीतरी आपण एक गोष्ट करू, जेणेकरून तुम्हाला एक पार्ट टाईप, सपोज पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड, पार्ट थर्ड, पार्ट फोर्थ, तुम्हाला जर पहिल्या काही दिवसांमध्ये वाटत असेल की हो मार्केट माझ्यासाठी आहे, मला समजतंय, हा माणूस आपल्याला शिकवू शकतो,
त्या माणसामध्ये त्या गोष्टी आहेत. सो नेक्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, पार्ट सेकंड समजल्यानंतर पार्ट थर्ड समजणारच आहे, पार्ट थर्ड समजल्यानंतर पार्ट फोर्थ समजणारच आहे. हो ना. त्याच पद्धतीनं अगदी त्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत, एक सुरुवात करणार. सो प्लीज, मी म्हणणार नाही इथं लाईक शेअर सबस्क्राईब करा, मला गरजही नाहीये त्याची. ओके. पण कुठेतरी तुम्ही जर दुविधेत असाल, तुम्हाला जर गोष्टी नसतील हे होत, तो रिच आउट करा, खाली लिंक देतोय, ओके, मेलचा. रिच आउट करा, जॉईन हो, चर्चा करू, बट कुठे ना कुठेतरी हे थांबवा. ओके. आणि कोणी अडचणीत असाल तर त्यालाही सांग. कारण काय आहे ना, आज ज्यावेळेस माझी गावाकडील मुलं ज्यावेळेस म्हणतात गरीब गरीब घरामधली जी लोक आहेत, त्या ह्या गोष्टी आहेत, अहो सहजगत्या 500 रुपये 600 रुपये निघू शकतात हो, तुम्हाला जर नॉलेज असाल, एक हे असेल, एक गरिबीच्या हिशोबाने, एक प्रत्येकाच्या हिशोबाने. ज्यावेळेस तुम्ही 8-8 घंटे रानामध्ये इकडे तिकडे कधीतरी खुरपण करताना, त्यावेळेस ते 300 रुपये हे भेटतो. आयुष्य फक्त चाललंय, की कमवा आणि खा, पाठीमागे काही नाही. तो काइंड ऑफ त्या पद्धतीने हे करण्यापेक्षा, मी म्हणत नाहीये की तुम्ही शिकाच म्हणून, नाही, मला काही घेणं देणं नाहीये, की तुम्ही शिका किंवा नका शिकू. परंतु तुम्ही जे दुविधेत असाल, तुम्हाला जर रुची असेल ह्याच्याविषयी, तुम्हाला जर काही गोष्टींची माहिती असणार, ओके, सो रिच आउट करा, बरोबर. तो आजच्यासाठी एवढंच. आता ह्यावरती आपण वर्क करणार आहेत, हळूहळू वर्क करणार आहेत. माझा सांगण्याचा आणि शिकवण्याची पद्धत जी आहे ती परी म्हणजे एकदम वेगळी आहे. तुम्ही विचारही नाही करू शकत, एकदम वेगळी आहे. मी असं नॉलेजेबल असं हे नाहीये की आकडे आणले आणि थोपली, ही गोष्ट नाही करत कधी आयुष्य, कधीच नाही, आणि मला ती आलीही नाहीये. एक नॉलेज देण्याचा, एखाद्याला शिकवण्याची पद्धत जी असती, ती त्याच्यामध्ये आवड निर्माण करून त्याच्यामध्ये भरवायची असते. असं नाहीये की बाबा आजपर्यंत आपण जे करत आलो ना, रठ्ठा मारत जो आलो ना, ती गोष्ट मी कधीच करत नाही आणि करून घेत नाही. सो बाय द वे, आजच्यासाठी एवढंच. मला नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा किंवा नका करू, लाईक करा किंवा नका करू, पण मला कमेंट करा, तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा. खाली मेल देतोय डिस्क्रिप्शन मध्ये, तो लिंक वरती नाही म्हणणार मी, रिच आउट करा त्यावरती. ओके. आणि मे बी टेलिग्राम चॅनलचं सपोज मी हे करत असणार तर टेलिग्राम चॅनलची हे पण देईल तुम्हाला. ओके. सो थँक्यू आणि जय श्री कृष्ण. काळजी घ्या स्वतःची.